जनता पार्टीच्या कुठल्याही पक्षावर कधीच टीका केली नाही। जी विकृती तिथं आहे त्या विकृतीवर मी बोललोय। मागच्या आठवड्यापूर्वी माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी माझी बाजू घेतली की दंगेकर हे पक्षावर बोलत नाही, विकृती बोलते आणि विकृती बोलणं हे काही गैर नाही। शेवटी आपण ज्या पक्षामध्ये आपण आहे त्या पक्षाला नेते आहेत एकनाथजीराव शिंदे आणि ती जी भूमिका शिवसेनेची की सत्ता जरी तुम्हाला जनतेच्या विरोधात आड येत असेल सत्ता, तर सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्त्यावर आहे, हे शिवसेना प्रमुखांचं वाक्य आणि त्यांच्या मुशीत तयार झालेले एकनाथजी शिंदे साहेब। त्यामुळे ही लढाई, ही माझी लढाई, ही पुणेकरांची लढाई। माझा काय संबंध आहे जैन मंदिराच्या आजूबाजूला मी कधी फिरकलो नाही त्या म्हणजे हॉस्टेलच्या, आणि माझा मोहळांचा काय बांधायला बांधे का आणि गोखले तर त्याच्यात माझा काही संबंध नाही। पण जर तुम्ही ही यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही। आणि आम्ही हेच बोललो, 2-3 शब्द आहेत, तुम्ही जैन महावीरांना घाण ठेवलं का? तर ठेवलंय। मग आता ह्याच्या पुढचे पुरावे का पाहिजे? मग तुम्ही जी शासकीय यंत्रणा ती राबवली, ती चुकीच्या पद्धतीने राबवली। मग रजिस्टर असेल, बँक असेल, धर्मदाय आयुक्त असेल, महानगरपालिकेची यंत्रणा असेल, ही हायजॅक करून तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने असले जर प्रोजेक्ट तयार करत असेल आणि ह्याच्यामध्ये ह्या नकाशामध्ये फेरफार मी आयुक्तांकडे करणार, जे जे अधिकारी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणखी एक नेमकं ट्विटचा अर्थ काय होतो? कारण पुणेकर म्हणून प्रश्न मांडतो असं मी पहिल्या दिवशी म्हणतोय, आजही म्हणतोय आणि उद्याही म्हणतोय, शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीवर माझा विश्वास आहे। त्यांनी जो आदेश देईल तो तुम्हाला मान्य आहे। पण मी परत एकदा सांगतो की मला भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की दंगेकर तुम्ही चुकताय, तर माझं हे सगळं बोलणं बंद होईल। पण मला त्यांनी समजून सांगितलं पाहिजे कसं चुकतं आणि कुठल्या नेत्यांनी येऊन मला सांगत टेबल की तुमचं चुकलंय। आणखी एक, तुम्ही एका बिल्डरचं प्रमोशन करतानाचा एका नेत्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यानंतर तुमच्यावर टीका देखील झाली। आता तुमचा एक व्हिडिओ समोर आणला जातो एका शॉपचं तुम्ही प्रमोशन करताना, त्यावर तुम्हाला मग तो एक टेलर आहे, त्या दुकानात कामगार आहे आणि त्यांनी मला बोलवलं, मामा तुम्ही एक मुलाखत द्या। आणि जर गोरगरीब मुलगा युवक जर त्याच्याकडे 4 टेलर शिवायला लोक येत असतील आणि त्याच्यामध्ये तो म्हणला तर आपण दिले, आणि तो त्याला 2 गिरायक मिळत असेल तर आनंद आहे, कारण एका युवकांना आपण नाही नोकरी देऊ शकत, पण त्याला व्यवसायाला आपल्या शब्दामध्ये 4 व्यवसाय 4 ग्राहक मिळत असेल तर गैर काय? आम्ही कुठल्या दुकानात आम्हाला उद्घाटनाला बोलवलं तर आम्ही त्याची बाजूने बोलतोच की तुम्ही लोकच कधी कधी प्रेची लोक असतात, मग हे व्यवसाय कसा चालतो काय चालतो, मग आम्ही बोलतो युवक याला व्यवसाय त्यांनी हे जे आज चालवलं याला आपण पाठिंबा देण्यात काही गैर नाही। आणि मला अशा अनेक माझे तुम्हाला व्हिडिओ सापडतात की गोरगरीब युवकांना रोजगारांना आपण ताकद देण्याचं, शक्ती देण्याचं, बोलण्यातून ताकद दिली तर काय आपल्याला त्यात काय गैर आहे? कारण ही वाचात परमेश्वराची, ती जर चांगल्या कामाला जात असेल तर त्यात गैर नाही। जैन बिल्डिंगच्या संदर्भात आपण प्रश्न मांडतो, काल धक्कादायक प्रकार समोर आला। जैन बिल्डिंगचे जे ट्रस्टी त्यांनीच महानगरपालिकेचा अर्ज केला आणि 2 दिवसात अर्ज तो मंजूर देखील झाला। बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ह्यामध्ये एपीएसआय कसा चोरला ते सांगतो। एखाद्या संस्थेवर जर तुम्ही प्लॅन टाकला तर त्या संस्थेला अधिक एपीएसआय मिळतो, अधिक एपीएसआय मिळतो। बिल्डरला तो एपीएसआय मिळत नाही, संस्थेला जास्त एपीएसआय मिळतो। म्हणून याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि या सगळ्या गोष्टीचा, कारण त्याच्यामध्ये लेआउट करताना महावीरांचं देऊळ दाखवलं नाही, मग महावीरांचं देऊळ दाखवलं नाही तर मग तुम्ही प्लॅन पास केला, त्या जागेवर प्लॅन पास आहे देवळाच्या जागेवर, मग देवळाचं काय केलंय? देऊळ कुठं बांधणार आहे, काय बांधणार, ह्याच्यामध्ये कुठेही त्या प्लॅन मध्ये दिसत नाही। कारण हा प्लॅन, हा जैन मंदिर हे उद्ध्वस्त करण्याचं काम हे पाप केलंय, तर हे पाप आम्ही सहन करणार नाही, याच्यावर आम्ही लढत राहणार। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनंती, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जैन धर्मियांचं महावीरांचं देऊळ आणि जैन बिल्डिंग ह्याच्यासाठी विशेष अनुदान म्हणून 100 कोटी रुपये त्यांनी द्यावेत आणि दिमागदारपणे या विद्येच्या माहेरघराची मान उंचवण्याचं काम फडणवीस साहेबांना करावं अशी विनंती। आणि हे जैन बिल्डिंग शासनाने बांधून हे जैन समाजाला दिलं पाहिजे।